बिरोबा माझा आहे, मी बिरोबाचा आहे, समाज माझा आहे, मी ठरवेल ना. बिरोबा काय पवाराचा ऐकतो? बिरोबा माझा ऐकल ना. कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये ह्या केशेच्या माळा असायला पाहिजेत असं मला वाटतं, त्याशिवाय शिकत नाही. तुम्ही आता उद्या म्हटलं मी इथं आर्थर रोडला जातो आणि एक रात्रभर झोपतो, 25,000 रुपये देतो, तुम्हाला आज घेतात का बघा कोणाला? तिथं जवळ सुद्धा थरकू देत नाहीत. मी सांगली जेलमध्ये 2 महिने होतो. मी जाताना साहेब तुम्ही आटपाडीला विचारा, 1 लाख रुपयाच्या पोरांनी फटाकड्या उडवल्या तरच मी पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचो. पोलीस स्टेशनमध्ये हजर होताना फटाकड्या माझ्या विरुद्ध, अरे येडा आहे काय हो, याला फटाकड्या जेलमध्ये जाताना पण कळलं ना. जेलमधून येताना तर 10-20 हजार पोरं असल्याशिवाय मी बाहेर येत नव्हतो. आणि ही परिस्थिती त्यांनी उचलून आणल्यावर त्यानं काय केलं, माझ्या नावाची चिठ्ठी लिहिली, माझ्या भावाच्या नावात फास लावून मेलं ते. आम्हाला काय माहित नाही, ते कर्नाटकमधले दांडेलीच्या तिकडचे. आणि मग एके दिवशी पहाटे 5ला कर्नाटक पोलीस आले. तेव्हा मी नुसतं 12वी होऊन 1-2 वर्ष झाले असतील. आणि मला पिक्चर सारखं ते बेड्या टाकल्या, यू आर अंडर अरेस्ट नामकरण काय सुचना, झोपेत न उठून डायरेक्ट दांडेली हल्याळ झेलला. मी 3 महिने तिथं होतो. नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज एबीपी माझाच्या वर्गात तोंडी परीक्षेसाठी आलेले आहेत गोपीचंद पडळकर. खरं तर गोपीचंद पडळकर यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे, पण त्यांचं रासप, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि पुन्हा भाजप अशी पक्षांतरं आपल्यातल्या अनेकांनी बघितलेली आहेत. त्यांना एवढ्या पक्षांतराची गरज काय पडली? दरम्यानच्या काळात त्यांनी इतरही अनेक पक्षांशी जवळीक साधायचा प्रयत्न केला. त्यामागचा हेतू काय होता? मुख्यमंत्र्यांनी मंचावरून अगदी उघडपणे ढाण्या वाघ, बारामतीतून उमेदवारीसाठी बोलणार वगैरे सांगितलेलं असताना पहिल्या यादीत गोपीचंद पडळकरांचं नाव का आलं नाही? आणि यापुढे त्यांची राजकीय वाटचाल कशी असणार आहे? अनेक प्रश्न आहेत आणि यासारखे इतरही अनेक प्रश्न आपण तोंडी परीक्षेत त्यांना विचारणार आहोत. माझे एबीपी माझाचे सहकारी आणि आमचे हेडमास्टर राजीव सर ही तोंडी परीक्षा घेणार आहेत. आपण परीक्षेला सुरुवात करूया. आपल्याला शुभेच्छा. पडळकरजी, ही काय भानगड आहे? म्हणजे लोकसभेच्या वेळेला तुम्ही वंचित आघाडीतर्फे निवडणूक लढवलीत, त्यावेळेला मारे भीम देही थाटाच्या घोषणा केल्या आहेत की मी वाटेल ते झालं तरी भाजपमध्ये जाणार नाही, मला काय कुत्रं चावलंय का परत भाजपत जायला? असं काय झालं की तुम्हाला परत भाजपमध्ये यावं लागलं? खरंच म्हणजे काही बदल झाला आहे का कुत्रं चावलं? विषय असा आहे, मी 2011 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे. 2014ची विधानसभेची निवडणूक मी लढवलेली आहे. आणि 2014ला धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन राज्यभर पेटलं होतं. आणि त्यातून राज्यातील सर्व समाज भारतीय जनता पार्टीसोबत आलेला होता. जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा अनेक लोकांचं मत असं होतं की तुम्ही आरक्षणाच्या बाबतीमध्ये काहीतरी भूमिका घ्या. काही लोक आमचे सरकारमध्ये आहेत, मंत्रिपदावरती आहेत, त्यांना बोलता येणार नाही. तर आम्ही उत्तमराव जानकर आणि मी ठरवलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आंदोलन करू, लोकांच्यामध्ये जाऊ. आणि हे आंदोलन असं काय नुसतं मोर्चाला या, घोषणाबाजी द्या असं हे आंदोलन आम्ही उभं केलं नव्हतं. आम्ही जी 60 वर्षामध्ये जमलं नाही की मूळ मुद्द्यावरतीच कोण येत नव्हतं. आरक्षण मिळालं पाहिजे एवढाच विषय असायचा. आम्ही राज्यातली सगळी माहिती गोळा केली, माहितीच्या अधिकाराखाली. दिल्ली असेल, मुंबई असेल, राज्यातले 36 जिल्हाधिकारी असतील, जात पडताळणीची 36 ऑफिस असतील आणि 356 तालुके असतील, सगळ्या तहसीलदारांच्याकडून आम्ही सगळी माहिती कलेक्ट केली होती. आणि जे सरकार म्हणत होतं की राज्यामध्ये धनगर हा वेगळा समूह आहे आणि धनगड हा वेगळा समूह आहे, मग हे सरकार नाही, पाठीमागचंही सरकार म्हणत होतं. आणि मग आम्ही त्याच्या खोलामध्ये जायचा प्रयत्न केला की धनगड राज्यात नक्की आहे का, तो आपण शोधू आणि ते सरकारला सांगू की बाबा धनगड राज्यात आहे की नाही. आणि ज्या सगळ्या माहिती आम्ही गोळा केल्या त्यामध्ये धनगड राज्यामध्ये नाही असं जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि जात पडताळणी समितीने आम्हाला लिहून दिलं. आणि मग आम्ही साधं सोपं आमच्या डोक्यामध्ये आलं, बाबा आता धनगड राज्यामध्ये नाही, जो आहे तो धनगर आहे. मग आम्ही मंत्रालयामध्ये गेलो आणि जिथं आदिवासी डिपार्टमेंट आहे तिथं आम्ही माहिती विचारली की राज्यामध्ये धनगर आणि धनगडांची संख्या किती आहे आणि त्यांचं आरक्षण कसं आहे, यादीमध्ये तुमच्या धनगड आहे. तर तिथं जी माहिती आम्हाला मिळाली की तिथं राज्यामध्ये धनगड आहे आणि तो जवळजवळ 50-52 हजार आहे. एका बाजूला तहसीलदार, कलेक्टर आणि जात पडताळणी समिती सांगते की राज्यामध्ये धनगड नाही, एकाही धनगडाला मी एसटीचं सर्टिफिकेट इश्यू केलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही इकडं जातो मंत्रालयामध्ये, ते बोलतात की धनगड राज्यामध्ये आहेत. आणि त्यांची आकडेवारी घेतली आम्ही जिल्ह्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यात कुठं काय आहेत. माझ्या पडळकरवाडी गावामध्ये 5 धनगड आहेत असं सरकार दप्तरी नोंद आहे. मग ते सगळं आम्ही घेऊन त्याच्यावरती
आंदोलन उभा केलं, पुराव्यानिशी आंदोलन उभा केलं आणि आम्ही सरकारवरती प्रेशर टाकायचा प्रयत्न केला. त्यासाठी मी बिरोबाची शपथ घातली लोकांना. जर भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही तर आपण त्यांना मतदान करायचं नाही. मी स्वतः उभा राहिलो तर करायचं नाही, माझ्या घरातलं कोण उभा राहिलं करायचं नाही किंवा तुमच्या घरातल्यानं. आमचा त्यातनं एकच हेतू होता की प्रामाणिक चळवळ, की आपण काही झालं तर सर्टिफिकेट घ्यायचं. त्याच्यानंतर आम्ही महाड ते मुंबई पायी यात्रा काढली. महाड चौदार तळ्यापासून आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालो आणि तिथं परत इकडं आपल्याकडं युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथं अतिरेक्यांनी आपल्याकडे घुसखोरी केली होती आणि त्या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये हाय अलर्ट होतं. आणि जेव्हा आमचं आंदोलन मुंबईमध्ये आलं, दत्त मंदिर आहे सानपाड्याचं, तिथं सगळं पोलिसांनी थांबवलं आणि तिथं सांगितलं उद्या मुंबईमध्ये हाय अलर्ट आहे, मुंबईमध्ये जाता येणार नाही. मग तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर चर्चा झाली. मी तिथंच होतो मंदिरामध्ये आणि मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर धनगर समाजातले आमदार, ते सर्व पक्षीय मंत्री, खासदार विकास महात्मे या सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी प्रेशर केलं की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या, हे अशा पद्धतीनं देता येतंय. मध्य प्रदेश सरकार असेल, बिहार सरकार असेल, उत्तर प्रदेश सरकार असेल, त्यांनी तिथं एक तिथल्या कलेक्टरांना एक अध्यादेश काढला होता की तुम्ही तुमच्या पद्धतीनं यांना सर्टिफिकेट द्या आणि ते केंद्राला कळवायचं. पण इथल्या काही अडचणी त्या चर्चेमधनं समोर आल्या. मुख्यमंत्री साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, यांनी सगळ्यांना आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की आता आम्हाला इथं सर्टिफिकेट इश्यू करता येत नाही, आम्हाला अशा अडचणी आहेत, तर आपण दुसरा काय मार्ग काढता येतोय का. मग तिथं आमची धनगर समाजाची एक याचिका हायकोर्टमध्ये दाखल आहे आणि त्या याचिकेमध्ये सरकार 22 महिन्यापासून तिथं त्यांनी से दाखल केला नव्हता. आणि हे जेव्हा आम्ही आंदोलन उभा केलं तेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी से दाखल केला होता आणि त्या सेमध्ये धनगर वेगळा आहे आणि धनगड वेगळा आहे. धनगराच्या चाली रीती रूढी परंपरा वेगळ्या आहेत, धनगडाच्या चाली रीती रूढी परंपरा वेगळ्या आहेत. त्यामुळे हे पूर्णपणे घटक वेगळे आहेत, त्यांना एसटीचं आरक्षण देता येत नाही असं म्हणणं त्यांनी कोर्टात दिलं होतं. मग आम्ही त्यांच्या निदर्शनास आमच्या सगळ्या नेतृत्वाने, मी एकटाच नाही, सगळ्या नेतृत्वाने निदर्शनास आणून दिलं की सरकारला जर सर्टिफिकेट देता येत नसेल तर आपला बेस्ट वे कुठला आहे. आणि मग आमच्या सगळ्यांचं ठरलं, वकील 10-12 बोलवले, सरकारचे वकील होते. यामध्ये काय करता येतंय तर त्यामध्ये असं ठरलं की तुम्ही आम्हाला एक ॲफिडेविट दाखल करून द्या. आणि त्यासाठी धनगर आणि धनगड हे एकच आहेत, राज्यामध्ये धनगड हे जमात नाही आहे, जे आहे ते धनगर आहेत. हे ॲफिडेविट घालायचं सर्वानुमते ठरलं आणि सरकारनं ते ॲफिडेविट दाखल केलं. मी शपथ घातली होती की भारतीय जनता पार्टीनं सर्टिफिकेट दिलं नाही तर आपण भाजपला मतदान करायचं नाही. जेव्हा सरकारकडे हा विषय होता तोपर्यंत मी या विषयावर ठाम होतो. आपण ऐकूया ना काय म्हणतो. बरोबर, मी सांगितलं ना तुम्हाला, मी अशी शपथ घातली होती आणि माझा त्यामध्ये प्रामाणिक हेतू होता. समाजाचा वापर आमच्या वैयक्तिक कारणासाठी करायचं नाही. मी त्यांना शपथ घातली होती, एकाच सभेत नाही अनेक सभेमध्ये घातली होती की आपण सरकारवरती प्रेशर टाकायचं. पण तिथं मुद्दा असा आला की यांना सर्टिफिकेट देता येत नाही. तर मग सरकारनं आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून हायकोर्टामध्ये ॲफिडेविट दाखल केलं. पण याच्यामध्ये नवीन काय आहे, हे सरकार तर पूर्वीपासून सांगत होतं. काय सांगत होतं की तुम्हाला आत्ता तर तुमच्या हातामध्ये काही ठोस पडलेलंच नाहीये. नाही, विषय ऐका, अगोदरचं सरकार तर धनगरांच्या बाबतीमध्ये चर्चाच करत नाही. धनगर समाजाच्या तुम्ही बाहेर बाबतीमध्ये पडला, भाजपमध्ये तुम्ही होता, भाजपतनं बाहेर पडला, त्यावेळची जी परिस्थिती होती, आत्ताची जी स्थिती आहे, याच्यामध्ये फरक काहीच झाला नाही. जर झाला असेल तर तो हा की तुम्ही भाजपतनं बाहेर पडलात, तुम्ही लोकसभेची निवडणूक नाही असं नाही, वंचित आघाडीच्या असं नाही, तुम्हाला वैयक्तिक विषय आहे, मी त्याच्यावरती नंतर बोलेल. पण सरकारच्या बाबतीमध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. अगोदरचं आघाडी सरकार होतं, आघाडी सरकारनं या बाबतीमध्ये कधी चर्चा सुद्धा केली नाही, कधी शिष्टमंडळ एवढे मोर्चे आले काय त्याची बैठक सुद्धा घेतली नाही. आम्हाला जे कोर्टामधनं मिळेल त्यामध्ये आमच्या सगळ्यांचं मत तयार झालं, एकमत झालं. अनेक वकील आहेत, मधू शिंदे साहेब आमचे त्याचं सगळं बघतात. तर आम्हाला जर ॲफिडेविट दाखल केलं तर कोर्ट आमच्या बाजूनं निकाल देऊ शकतं. कारण धनगड राज्यामध्ये नाही, तो राहिलेला तो धनगर आहे. सरकार आम्हाला असं म्हणतंय, सरकार आम्हाला पाठीशी घालतं तर पाठबळ देतंय, तर निश्चितपणे आमचा तिथं प्रश्न मिटू शकतो अशी आमच्या सगळ्यांची धारणा झालेली आहे. आणि म्हणून हा माझा निर्णय एकट्याचा नाही मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं. मी वंचित आघाडीतनं निवडणूक लढवल्याच्या नंतर लोकसभेच्या पूर्वी मी राज्यभर फिरलो होतो की बाबा आपल्याला आपल्या संख्येप्रमाणे राजकीय वाटा मिळाला पाहिजे. आपली जी राज्यामध्ये संख्या आहे त्या संख्येनुसार आपल्याला खासदारकीच्या तिकीट मिळायला पाहिजेत, आमदारकीच्या तिकीट मिळायला पाहिजेत, सगळ्या पक्षांनी द्यायला पाहिजेत. आमची ही भूमिका होती आणि ती भाषणं काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल. आणि मी स्वतः लोकसभेची निवडणूक लढवणार हे मी 6 महिने अगोदर घोषित केलं होतं. ते काय मी भारतीय जनता पार्टीनं नाराज झालो, मला वैयक्तिक काय मिळालं नाही म्हणून मी गेलो बाहेर, अशातला अजिबात विषय नव्हता.
या राज्यामध्ये लोकांना, नवीन युवकांना बाबांनो लढण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे आणि कुठल्या तरी ठराविक लोकांनाच तिकीट न मिळता आपल्यालाही मिळालं पाहिजे ही आमची राष्ट्र भावना संजय होती. काका पाटलांच्या ऐवजी तुम्हाला तिकीट मिळावं तो काय वैयक्तिक विषय नव्हता आणि मी भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागितलेलं नव्हतं. म्हणजे भारतीय जनता पण पार्टीने युवकांना मला तिकीट मिळावं असं जर वाटत होतं तर तिकीट कुठेतरी मागायलाच लागलं. नाही नाही नाही, मी स्वतः मागितलं नव्हतं, भारतीय जनता पार्टीकडं. बाकीचे काही लोक आहेत जे आपले इच्छुक आहेत, लोक त्या त्या पक्षाकडे, कोण काँग्रेसकडे, कोण राष्ट्रवादीकडे, कोण भाजपकडे तिथं तिकीट मागत होते. नाही असं एकूण तर असं दिसतंय की तुमचं आणखीन संजय काका पाटलांचा नाही, बोला नाही. काहीतरी ठरलेलं होतं आधीच, त्यामुळे तुम्ही आपलं वंचित मध्ये जाऊन काँग्रेसची मतं फोडली आणि संजय काकांचा मार्ग सुकर केला. नाही नाही, असं काय नाही. ती निवडणुकीच्या अगोदरची परिस्थिती वेगळी होती. आता त्याच्यावर तुम्ही मत मांडू शकता की आमची जी विभागणी झालेली आहे, विशाल पाटील आणि माझी मताची बेरीज जवळजवळ 6.5 लाखापर्यंत जाते आणि त्यांना 5 लाख मतं पडलेत. हे तुमचं निवडणुकीच्या नंतरचं मत आहे. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही म्हणायला पाहिजे ना गोपीचंद पडळकर भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी उभा राहिले, असे तुम्ही ब्रेकिंग न्यूज करायला पाहिजे होती ना. हे निवडणुकीनंतरचं तुमचं मत आहे. प्रत्येक वेळेस राजकारणामधले मतं बदलत जातात, सगळे आपले अंदाज चेंज होत जातात. त्यामुळे त्या विषयाला काही महत्व नाही. आणि संजय काकाचा विषय आणि ह्या राज्यातल्या सगळ्या घडामोडीचा विषय हा काय त्यात विषय नाही. संजय काकाचा विषय हा माझा जिल्ह्यापुरता मर्यादित विषय होता. पण त्यावेळेला तुम्ही ज्या पक्षामध्ये होता वंचित आघाडीमध्ये, त्याच्यातले एक प्रमुख नेते लक्ष्मण माने यांनी असा आरोप केला होता की हे तर प्लॅन्ट आहेत, हे तर RSSनं प्लॅन्ट केलेले आहेत वंचित आघाडीमध्ये, तर ते एक प्रकारे प्रूव्ह झालं की तुम्ही आता परत BJP मध्ये आलात. नाही नाही, मी जेव्हा माझे फोटो व्हायरल झाले तेव्हा सांगितलं माझेच फोटो आहेत. मी कुठं म्हणलं होते काय फोटो चुकून कोणी काढलेले आहेत काय नाही, माझेच फोटो होते. मी तेव्हाही स्पष्ट कबुली दिली होती. RSS मधल्या सगळ्या लोकांचे माझे चांगले संबंध होते, मी तेव्हा जाहीर केलं होतं, असं काय नाही. आणि त्यांनी ज्या दिवशी आरोप केला त्या दिवसापासून तुम्ही बघा, मी कुठल्याही वंचित आघाडीच्या कार्यक्रमामध्ये, कुठल्याही मिटिंगमध्ये तिथून पुढे मी सहभाग नोंदवला नाही की माझ्यामुळं परत तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या वरती आरोप प्रत्यारोप करणं आणि वंचित आघाडीमध्ये माझ्यामुळं फूट पडावी अशी माझी भावना नव्हती. जेव्हा ह्यांनी आरोप केले त्या दिवसापासून मी बऱ्यापैकी 2-2.5 महिने मी या कामामध्ये नव्हतो. बरं, आता तुम्ही बारामतीतून निवडणूक लढणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. हो, त्यांनी आदेश दिला तर मी लढणार 100% आणि निवडून पण येणार. बारामती का नाही, आता पार्टीला वाटत असेल ना. मी पार्टीमध्ये जाताना सुद्धा मी समाजाचाच विषय मांडला की तुम्ही बाबा न्याय देताय, तुमची भूमिका चांगली आहे, दुसरीकडे कुठं काय दिसत नाही की समाजाच्या बाजूने कोण उभा राहील. आणि माझी वैयक्तिक त्यांच्याकडे कुठली मागणी नव्हती की मला इथं तिकीट द्या, मला तिकीट द्या. तर मी कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार आहे, कारण मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला कुठंही महाराष्ट्रात जर उभा केलं तर मी जाऊन तिथं काम करू शकतो, मी तिथं लढाई करू शकतो. आनंदाश्रू आले का, हुंदका आला का? कारण महाराष्ट्र आता पाहतोय बडे बडे नेत्यांना हुंदका येतो अचानक, ज्यांच्याकडनं अपेक्षा नसते. मी जेलमध्ये गेलो होतो. मी जिथं जाईल तिथं संधी शोधतो. मी 12वी झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं. माझ्या वाडीतली सगळी मुलं डॉक्टर आहेत, मग आमची सगळ्यांची डॉक्टर व्हावं. मलाही वाटायचं डॉक्टर व्हायचं, पण मी अभ्यास करत नव्हतो. अभ्यास न करता डॉक्टर कसं होणार. आणि मग मार्क मला फार कमी पडली आणि मग आमचं ठरलं की मेडिकलला सीट घ्यायची. आमचे एक नातेवाईक सरगर गुरुजी ते म्हटले पैसे घालतो, तू ॲडमिशन घे. मी कर्नाटकमध्ये KLEला एक आमचा मित्र आला होता, कर्नाटकचा होता, तो म्हटला मी ॲडमिशन करून देतो. आम्हाला ठीक आहे, बरं झालं. मग त्याच्याकडे एक 2.5 लाख रुपये आम्ही पाहुण्यांची दिली आणि मला ॲडमिशन घेतलं. कुठलं काय त्यानं पैसेच दिले नाहीत, माझं ॲडमिशन कॅन्सल झालं. मग आता काय करणार, 2.5 लाख रुपये पण गेले आणि ॲडमिशन पण गेलं. मग मी मिरज पोलीस स्टेशनला FIR दिली त्यांच्या विरोधात, त्यांच्या चुलत्याच्या विरोधात. ते तिकडचे होते दांडेलीचे, कर्नाटकमधले. पोलिसांनी जाऊन त्यांच्या चुलत्याला सकाळी पहाटेचं उचलून आणलं. त्यांनी उचलून आणल्यावर त्यानं काय केलं, माझ्या नावाची चिठ्ठी लिहिली, माझ्या भावाच्या नावात फास लावून मेलं. ते आम्हाला काय माहीत नाही, ते कर्नाटकमधले दांडेलीच्या तिकडचे. आणि मग एके दिवशी पहाटे 5ला कर्नाटक पोलीस आले. तेव्हा मी नुसतं 12वी होऊन 1-2 वर्ष झाले असतील. आणि मला पिक्चर सारखं ते बेड्या टाकल्या, यू आर अंडर अरेस्ट करून काय सुचना, झोपेत उठून डायरेक्ट दांडेली हल्याळ झेलला. मी 3 महिने तिथं होतो. 3 महिने मी तिथं जेलला होतो. आणि दांडेलीत गेल्यानंतर मला वाटलं आता थोड्या वेळानं सोडतील, मग सोडतील. त्यांनी लगेच कोर्टासमोर हजर केलं कारवारला आणि जेलला गेलो. आता जेलला गेल्यानंतर ते सगळे असे नुसतं पांढरा आणि थोडी हळद टाकलेले पोहे आले, कांदा नाही, त्यात शेंगदाणा नाही, काय नाही. आता मी कसं खाणार म्हटलं, आता नको खायला, आता आपण जाऊ दुपारपर्यंत, संध्याकाळी जाऊ. संध्याकाळपर्यंत खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खात नाही म्हटलं. 2 दिवस झालं, अन्न पण नाही, जामीन पण नाही. 90 दिवस मी जेलमध्ये होतो. पण मी 3-4 दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपला जामीन होत नाही, रिलॅक्स. त्या जेलमध्ये मी महाराष्ट्रातनं गेलेलो, जेलमधले सगळे माझे मित्र होते, सगळे. कोणाला कुठल्या रूममध्ये ठेवायचं, काय करायचं, मी 8 दिवसांत सगळं बघत होतो तिथलं.
परत मी सांगलीच्या जेलमध्ये मला टाकलं ह्यांनी मला जेलमध्ये टाकताना मला कार्यकर्त्यांना काय सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या ज्यांना सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहेत आणि त्यांना काम करायचं आहे त्यांनी सामाजिक कामामध्ये जेवढ्या तुमच्यावर केसेस होतील तेवढं तुम्ही फेस करायला पाहिजे. आपण म्हणजे मंगळसूत्र चोरण्याच्या आणि नाही सामाजिक कामासाठीच आहे ना. मी तिथं सामाजिक काम करतो म्हणून मला मंगळसूत्र चोरीची. त्यांनी केस काय टाकतात ते नाही. मी जाऊन कोणाचं मर्डर करणार केस हे नाही. पण बायकांच्या गळ्यात जसं कसं अलंकार असतात मोहनमाळ आहे मंगळसूत्र आहे बोरमाळ आहे तसं कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये ह्या केसेच्या माळा असायला पाहिजेत असं मला वाटतं. त्याशिवाय शिकत नाही. तुम्ही आता उद्या म्हटलं मी इथं आर्थर रोडला जातो आणि एक रात्रभर झोपतो 25,000 रुपये देतो तुम्हाला आज घेतात का बघा कोणाला. तिथं जवळ सुद्धा थरकू देत नाहीत. मी सांगली जेलमध्ये 2 महिने होतो. मी जाताना साहेब तुम्ही आटपाडीला विचारा 1 लाख रुपयाच्या पोरांनी फटाकड्या उडवल्या तरच मी पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचो. पोलीस स्टेशनमध्ये हजर होताना फटाकड्या माझी बरोबर अरे येडा आहे काय येऊ याला फटाकड्या जेलमध्ये जाताना पण कळलं ना. जेलमधनं येताना तर 10-20 हजार पोरं असल्याशिवाय मी बाहेर येत नव्हतो. आणि ही परिस्थिती. पण मी जेलमध्ये गेल्यानंतर मी सांगतो की सगळ्या लोकांशी बाबा सगळेच तिथं काही आरोपी नसतात. काय अनावधानानं त्यांच्याकडून घटना घडतात. अशी अनेक मुलं 70% तर अशीच लोक असतात. पण मी जिथं जाईल तिथं संधीचं सोनं करतो. जेलमध्ये गेलो मी सगळं त्यांचं रिलेशन मेंटेन करतो. आज ही कोण पोरगा गेला आमचा बाहेरचा तर त्याची तिथं उठाठेव पोरं करतील आत गेल्यानंतर हे बाबा याला काय संडास धुवायला लावू नका याला काय करू नका हे आपलं गोपीचंदकडून आलाय. म्हणजे जिथं जाईल तिथं आपण संधीचं सोनं करतो. तसं मी बारामतीमध्ये मला जर संधी दिलेली आहे तर मी त्याचं 100% सोनं करेन. तोंडी परीक्षेत वेळ झालेली आहे. एका मधल्या सुट्टीची लगेचच परत यायचंय. पाहत रहा एबीपी माझा. मधल्या सुट्टीनंतर तोंडी परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोपीचंद पडळकर यांची तोंडी परीक्षा सुरू आहे. पडळकरांना जोड्याने मारणाऱ्याला 50,000चं इनाम. ते कोणतरी भीम सैनिक आहेत जालन्याचे त्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यांचं नाव मला माहित नाही. हो नाही भीमसेनेचं स्टेटमेंट आहे. पण का म्हणजे इतकी नाराजी का वंचित आघाडीमध्ये. त्यांची भावना असू शकते आणि त्यांनी एवढं नाराज होण्यासारखं काय नाही. मी काय वंचित आघाडीची गद्दारी केलेली नाही. मी वंचित आघाडीची उंची वाढवायचं काम केलं. हे लोकशाही आहे. प्रत्येकाचं मत असतं आणि त्यांची ती भूमिका आहे. त्यांनी ते स्टेटमेंट मागच्या 4-5 दिवसापूर्वी केलेलं आहे. त्यांची नाराजी काय असू शकते आता त्यांना माहीत. मी त्यांच्या नाराजीविषयी काय सांगणार. बरं पण तुम्ही मुळामध्ये तुम्ही भाजपमधनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही एकदम वंचित आघाडीमध्ये कसे गेलात. नाही तेव्हा माझ्याविषयी निवडणूक लढवणं हा फार महत्त्वाचा विषय होता. तिथं मी निवडणुकीत माघारी लोक मला पैसे घेतले मॅनेज झाला आमकं राजकारण नवीन मुलांना करणं फार अवघड आहे साहेब. मी 2009ची निवडणूक लढवली. माझ्याकडं लाख रुपये सुद्धा नव्हते. मी उसरेपासणी करून वर्गणी करून लढवली. काय लोक बोलले ह्याला आम्ही उभा केला ह्याला गाडी दिल्या. मला गाडी कुठं मी एसटीने फिरायचं काम करत होतो. राजकारणामध्ये नवीन माणूस येतो तेव्हा त्याला फास्ट बदनाम केलं जातं. मी जर 6 महिने म्हणतो मी लोकसभा लढवणार आणि मी लढवली नसती अरे ह्याला आम्ही 2 कोट दिले 5 कोट दिले सगळं ह्याला दिलं उद्या मी कुणाकडे जाणार लोक माझ्यावर विश्वास कसा ठेवणार. ती निवडणूक लढणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि मला राज्यात युवकांना मेसेज द्यायचा होता की आपण पण सर्वसामान्य कुटुंबातली मुलं लोकसभेची निवडणूक लढू शकतो आणि मी ते दाखवून दिलं. त्यामुळं तो काय असा विषय नव्हता. पण मधल्या काळामध्ये म्हणजे एक काळ असा होता की जेव्हा तुमच्याकडे लाखभर रुपये पण नव्हते पण नंतर तुम्ही जानकर तुम्ही हेलिकॉप्टरनं फिरताना पण आम्ही बघितलं. ते लोकांनी पैसे सगळं उघड आहे ना यात काय. सगळे लोक मला खूप मदत करतात. माझ्या अंगावरची कपडे सुद्धा लोकांचे आहेत. काल जो माझा कार्यक्रम झाला ती सुद्धा कपडे लोकांनी आणून दिली होती. टेलरचं नाव सांगतो माणसाचं नाव सांगतो असं काय नाही. आपलं काय आतबाहेर काहीच विषय नाही. अशी काही परिस्थिती नाही. जे आहे ते सगळं उघड आहे. हेलिकॉप्टरवाल्याचा आम्ही पैसे हळूहळू दिले जमा होईल तसे 8-10 लाख रुपये उधार राहिले होते ते हळूहळू आम्ही द्यायला लागले. असं काय नाही. कोण म्हणले ह्यांनी पैसे दिले कोण म्हणलं त्यांनी पैसे दिले कोण म्हणाले पवार साहेबांनी पैसे दिले कोण म्हणाले CM साहेबांनी पैसे दिले आणि आमची तारांबळ बिनकामाची उठते. असं काय नसतंय. राजकारणामध्ये अनेक चर्चा होत जातात. बरं पुढचं वाक्य प्रचंड गाजलेलं वाक्य आहे. वंचितमध्ये RSS आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली. लक्ष्मण मानेंचं पण लक्ष्मण मानेंचा वैयक्तिक काय होतं. नाही तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं आणि ते काय मला काय त्यात इंटरेस्ट नव्हता. मी काय त्या गोडे आणि मी मिटिंगला डायरेक्ट मी मिटिंग दिवशीच यायचो. मी काय आधी कधी चर्चेमध्ये नसायचो. आणि ज्या दिवशी मी पुण्यामध्ये आलो त्या दिवशी मिटिंग सगळे बसली होती. मी थोडा उशीर आलो आणि आल्यानंतर सगळे बोलले की आज आपली काही कमिटी करूया राज्यभराची. आणि मग त्यामध्ये ठरलं की लक्ष्मण मानेंनी जाहीर केलं की गोपीचंद पडळकर हे महासचिव होतील. झालं इथंच विषय. मला तोपर्यंत काय माहीत नव्हतं. म्हटलं ठीक आहे जबाबदारी दिली मी काम करेन. परत त्यांचं चालू झालं की मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे. हे तिथं त्यांना काय प्रदेशाध्यक्षपद दिलं नाही कारण आता ही सगळी महत्त्वाच्या घडामोडी होत्या. कोणाकडं आता AB फॉर्मचंही तुम्ही बघताय सगळे मधनं इकडे तिकडे कुठं झालं तर घोटाळा व्हायला नको.
म्हणून त्यांना दिली नसेल, म्हणून तो त्यांचा रोष होता. माझं त्यांचं वैयक्तिक काय ओळख पण मला वाटतं त्या दिवशीच माझी त्यांची झाली होती, असं काय माझा त्यांचा विषय नव्हता. बरं, आता सध्या सगळ्यात गाजणारं वाक्य, थोडासा आपला उल्लेख झालाय त्याचा, मी स्वतः मतं मागायला गेलो तरी मला मत देऊ नका. मीच बोललोय. पण मग आता देणार मला लोकांचा विश्वास आहे माझ्यावर. आता पण मी जी गोष्ट करतोय ते स्पष्ट आहे. माझा त्यामध्ये वैयक्तिक हेतू नव्हता. मी जी शपथ घातली लोकांना ती माझ्या वैयक्तिकसाठी नव्हती की मला मंत्रिपद मिळावं म्हणून तुम्ही मतदान देऊ नका, मला आमदारकी मिळावी, मला खासदारकी मिळावी, समाजाला सर्टिफिकेट मिळावं, हे प्रेशर सरकारवरती टाकण्यासाठी मी ते सगळ्या गोष्टी ज्या कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि युवकांचं मला प्रेशर होतं की तुम्ही भाजपमध्ये जावा. मी काय लगेच असं सगळं निर्णय घेऊ शकत नाही. मी 2 महिने सगळ्या लोकांशी, मला लोक बोलत होती, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडं खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळ्या युवकांचं मत होतं की आपण प्रवेश करावा. आता जी कोण व्हिडिओ व्हायरल करते ती माझी नव्हती. कालही नाहीत, आजही नाहीत, उद्याही नाहीत. आता मी बारामतीत जायचंय म्हटलं तर सगळ्या व्हॉट्सअपवरती व्हिडिओ फिरतोय, हे बघा बिरोबाची शपथ. अरे बिरोबा माझा आहे, मी बिरोबाचा आहे, समाज माझा आहे. मी ठरवेल ना, बिरोबा काय पवाराचा ऐकतो? बिरोबा माझा ऐकल ना, मी समजावून सांगेल ना असं असं झालंय म्हणून. काय बिरोबा दुसऱ्याचा ऐकल? सांगा ना. मी शपथ घातली, बिरोबा माझा आहे, मी समाज माझा आहे, मी समाजाचा आहे. काय ते काय दुसऱ्या कुणाचं ऐकते का? माझंच ऐकल ना. मी जाऊन सांगेल तिथं काय सांगायचं ते. तर किती 10 पैकी 10. अरे सुरुवात तर चांगली झाली. गोपीचंद पडळकर यांची विचारधारा कोणती? क्रमांक 1 पुरोगामी, जी शाहू फुले आंबेडकर आपण म्हणतो तो. दुसरी हिंदुत्ववादी, संघ भाजपची जी आहे ती. तिसरा पर्याय आहे वेळेनुसार सोयीनुसार जी असेल ती. गोरगरिबांना, उपेक्षितांना, वंचितांना जी पाहिजे ती माझी भूमिका आहे. आणि हा महाराष्ट्रातलं पुरोगामी हा बोगस विषय आहे. भाषणातला फुले शाहू आंबेडकर माणसात न आल्यामुळं या महाराष्ट्राची वाताहत झालेली आहे. हे सगळे विषय सगळा बोगस विषय आहे. ते फक्त भाषणात सांगायचे मुद्दे आहेत. माझी जी भूमिका आहे ती गोरगरीब, उपेक्षित, वंचित लोकांना सन्मान मिळवून द्यायची, ती माझी भूमिका आहे, ती कायम राहील. नाही, याच्यातला पर्याय कुठला? पुरोगामी, तुम्ही हिंदुत्ववादी. ऍड करा 3 नंबरला, हे माझं वाक्य ऍड करा. अच्छा, मग तुम्ही दुसरा पर्याय निवडताय? तिसऱ्या पर्यायामध्ये हे तुम्ही ऍड करा. तुम्ही मला मार्क द्या अगर न द्या, पण त्यामध्ये तुम्ही ते ऍड करा. नाही, मी तिथं लिहितो ना, तुमची मार्क मला 0 द्या, पण माझा विषय हा त्यामध्ये पर्याय त्यांनी टाळला. हा प्रश्न आपण पुढचा प्रश्न विचारूया. बारामती मतदारसंघ का निवडला? 3 पर्याय, 3 पैकी 1 निवडायचा आहे. धनगर मतांचा प्रभाव आहे म्हणून. क्रमांक 2 अजित पवारांविरोधात लढता येईल म्हणून. क्रमांक 3 अजित पवारांचा विजय सोपा व्हावा म्हणून. हे बघा, आता हे पर्याय तुम्ही जरा म्हणजे असे तिथं हे दिलेले आहेत, पण अजित पवारांच्या विरोधात तर निवडणूक लढायला पाहिजे. तो तुम्ही पर्याय धरा. आणि तो काही स्टंटबाजीचा विषय नाही. मी अजित पवारांचा पराभव करू शकतो. कसा? 100%. तिथल्या सगळ्या उपेक्षित लोकांना मी बरोबर घेईन. त्यामध्ये मराठा असेल, जातीपातीचा विषय नाही. सगळे धनगर समाज काय माझ्याबरोबर असलेला विषय नाही. अनेक धनगर समाजाची लोक पवारसाहेबांच्या फॅमिलीशी अनेक वर्षापासून कनेक्ट आहेत. असं काही विषय नाही. मी सांगलीमध्ये लढलो म्हणून काय माझ्याबरोबर सगळा धनगर समाज आला का? एखादा इतर समाजातला कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा त्याची जात काढायची. या सिस्टीमच्या विरोधात काम करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे सगळे विषय अजित पवारांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवतोय आणि मी तिथं 100% जिंकून येतोय. त्याला कुठलाही तिथं असा काय धनगर समाज आहे म्हणून मी चाललोय अशातला विषय नाही. क्रमांक 2 तुम्ही निवडलाय. पुढचा प्रश्न आहे, धनगर समाजाला ST आरक्षण का मिळालं नाही आतापर्यंत? क्रमांक 1 काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीच्या सरकारमुळं. क्रमांक 2 गेल्या 5 वर्षात असलेल्या भाजप सरकारमुळं. क्रमांक 3 धनगर आणि धनगड या शब्दछलामुळं. नाही, आता ह्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तर द्यावं लागेल. मी त्याचं रिप्लाय देतो, पण लोकांनाही भूमिका कळायला पाहिजे की सरकारची मागच्या अनास्था होती. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये कोणी पॉझिटिव्ह नव्हतं. धनगर समाजाच्या मताचा राज्यभर 100-125 मतदारसंघ आहे. तिथं फक्त उपयोग करून घ्यायच्या हिशोबानं ते फक्त समाजाला वापरून घेत होते. त्या विषयावरती 5 मिनिटाची चर्चासुद्धा मागच्या सरकारमध्ये झाली नाही. जेव्हा बारामतीला आंदोलन झालं तेव्हाच ते चर्चेला बोलवायला लागले. तोपर्यंत त्यांनी चर्चा केलेली नाही. त्यामुळं आघाडी आणि काँग्रेसचं सरकार यामुळं आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही. ठीक आहे. याला मार्क्स एका यांचं उत्तर दिलं नाही त्यांनी. 7 मार्क्स. करेक्ट दिलंय. तुम्ही असं करू नका. तुम्ही पर्याय योग्य दिले नाही. 7. तोंडी परीक्षेत वेळ झालेली आहे. एका मधल्या सुट्टीची लगेचच परत यायचंय. पाहत रहा ABP माझा.
मधल्या सुट्टीनंतर तोंडी परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोपीचंद पडळकर यांची तोंडी परीक्षा सुरू आहे. पहिला शब्द आहे धुम्मस. आम्ही मध्ये धुमस चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडलेली आहे. आता ते काय ते आमच्या निवडणुकीच्या काळामध्ये तो पिक्चर बंद झाला हे विषय दुसरा, पण आम्हाला त्यामध्ये भूमिकाच आम्ही अशी मांडलेली आहे की बाबालो की सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी राजकारणात यायला पाहिजे आणि हे जे घराणेशाही आहे सगळी ती उद्ध्वस्त केली पाहिजे हा आमचा त्यामधला हेतू होता. त्याचे निर्माते आम्ही आहोत, काम करणारे पण आम्हीच आहोत तिथं सगळे. चित्रपटाला पण पैसे लोकांनीच दिले? नाही, चित्रपटाला काय केलं आम्ही पैसे उचलून घेतले होते लोकांचे. आम्हाला वाटलं त्याचा गल्ला जाम होईल आणि त्यांचे परत देऊ, ते आता आम्ही फेडतोय. दुसरं आहे हिरोईन वगैरे गाणी वगैरे होती त्या सिनेमात? होते की तुम्ही काय बघितलं नाहीत का? हो, पण तेच की म्हणजे असं सगळं आहे त्यात पिक्चरमध्ये. काय नाही असं सगळं आहे, फायटिंग आहे, गाणी आहेत, सगळं आहे. तुम्ही बघा. चालला का बरं नाही? हा, चालला का बरं नाही? अहो ते निवडणुकीच्या काळामध्ये सगळं. पण हिरोईन होती त्याच्यात. म्हणजे हिरोईन शिवाय पिक्चर कसा असेल? पण असं आहे की सिनेमामध्ये हिरोईन चालते, मग वैयक्तिक आयुष्यामधली हिरोईन कुठं आहे? नाही, आता बघू काय असं. आमदार झाल्यावरच लग्न करणार असं काय ठरवलंय? नाही नाही, असं काय नाही. अधिक होऊ शकतं, कधी होऊ शकतं. पुढचं आहे मोबाईल टॉवर आणि ईव्हीएम. ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आता बराच गदारोळ राज्यभर चालू आहे, देशभर चालू आहे. आणि मी माझ्या निवडणुकीच्या वेळेस कलेक्टर साहेबांच्याकडे गेलो होतो. मोबाईल टॉवर तुम्ही बंद करा आणि ईव्हीएममध्ये काहीतरी फेरफार होऊ शकतोय असा विषय मी तिथं मांडला होता. तो तुमच्याकडे मला वाटतं आला असेल. आणि तेव्हा ती माझी भूमिका होती कलेक्टर साहेबांच्याकडे, पण ते काही मोबाईल टॉवर बंद झाले नव्हते. आणि केले पाहिजेत बंद, मोबाईल टॉवर बंद केले पाहिजेत. नाही नाही, मी काय म्हणतोय लोकांच्या मनामध्ये कुठल्याच गोष्टीविषयी शंका असता कामा नये. म्हणजे ती सदोष आहे का दोष आहे हा विषय नंतरचा. पण मी काय तिथं बाबा ईव्हीएममुळे पडलो असा माझा कुठलाही स्टेटमेंट नाही आतापर्यंत, कुठल्या मीडियासमोर नाही, काय नाही. मी पडलो विषय संपला. पण ही निवडणूक प्रक्रिया लोकशाहीतला एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल डाऊट असू नये असं मला वाटतं. पुढचा शब्द आहे ढाण्या वाघ. काल सीएम साहेब बोललेले. आता त्यांचं मत आहे ना, आता त्यांनी बोललेत, आता मी बोललो नाही ना. सीएम साहेबांच्या भाषणातला तो विषय आहे. काल मी प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये गरवारे हॉलमध्ये तिथला तो विषय आहे. तुम्हाला ढाण्यावाग मान्य आहे? नाही नाही, आता त्यांनी म्हटले, आता असं असू शकतं ना की सीएम म्हणले ढाण्यावाग, पण मी तर स्वतःला हत्ती समजतो, मी तर स्वतःला आणखीन काय असं. नाही नाही, असं काय विषय नाही. पण तुम्ही गोपीचंद पडळकर हे राजकारणात आले कसे? तुमचं शिक्षण काय झालं? तुमचं बॅकग्राऊंड काय होतं? फार ऍक्सिडेंटली राजकारणामध्ये आलेलो आहे. माझं गाव पडळकरवाडी, आटपाडी तालुक्यातलं 100 घराचं गाव आहे. माझ्या गावामध्ये संपूर्ण धनगर समाज आहे आणि या राज्यातलं सगळ्यात टॉपचं एज्युकेटेड माझं गाव आहे. माझ्या गावामध्ये 100 घरामध्ये 40 MBBS MD MS डॉक्टर आहेत. 100-125 लोक जे चांगले वेल एज्युकेटेड आहेत, वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ते काम करतात. मी एकमेव असा आहे की मी चुकून इकडं आलो आहे. माझ्या घरामध्ये मला 5 चुलते आहेत. माझ्या घरातलं कोण ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नाही. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. 2002 साली त्यांचा मृत्यू झाला आणि आम्ही 3 भाऊ होतो. माझे मोठे भाऊ मी 7वीत असताना तेही एक्सपायर झाले, हौशनराव पडळकर म्हणून. आणि माझा आता आम्ही दोघं आहेत, ब्रह्मानंद पडळकर आणि मी. ब्रह्मानंद पडळकर सांगली जिल्हा परिषदला समाज कल्याण सभापती आहेत. मी सांगलीला कॉलेजला होतो आणि सांगलीमध्ये मी असं काम करायचो. महादेव जानकर साहेबांच्या चळवळीचं तेव्हा मी काम करायचो. पत्रकं वाटणं, पत्रकं चिटकवणं, कुठं कार्यक्रम अरेंज करणं, लोकांच्या मिटिंगा लावणं. आणि त्यातून मी यात अनावधानाने आलो आहे. मी काय असं ठरवून आलेलो नाही, पण ह्या व्यवस्थेच्या विरोधातली चीड माझ्या मनात होती, त्यामुळे मी ते करत गेलो. 2009ची मी निवडणूक लढवली. पहिल्या 2007ला जिल्हा परिषदचं पॅनल लावलं होतं आटपाडी तालुक्यामध्ये आणि आम्हाला 500, 700, 1000, 1500 अशी मतं पडली होती. आणि आमच्या 1000-1500 मतं पडण्यानं काही लोक पडली होती, काही निवडून आली होती. पण तेव्हा आमची कोणी दखल घेतली नव्हती. पण आम्हाला कळत होतं की आमच्यामुळे हे झालं आहे. म्हणजे आम्ही त्या प्रक्रियेमध्ये कंटिन्यू होतो. आणि 2009ची पहिल्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवली. तिथून पुढं मी आता पूर्ण वेळ याच कामात आहे. सगळ्याच प्रश्नांची उत्तर दिली. 10 मार्क. तुम्हाला सगळीकडे मार्क चांगले पडतात, तुम्ही निवडून येत नाही असं कसं काय होतं? म्हणून तर मी नेता झालोय ना, निवडून न आल्यामुळं. म्हणजे
निवडून आलो असतो तर मी नेता झालो नसतो, तिकडेच मतदारसंघात अडकून राहिलो असतो. अच्छा, म्हणजे नेता होण्यासाठी पडणं आवश्यक आहे. त्याच्यात म्हणजे ते मान्यावर आहे ना, मी अनेक वेळा पडल्यामुळे नेता झालो. पण तुमचं आणि महादेव जानकरांचं फाटलं कुठे? शेवटची भेट कधी झाली? नाही, माझं आणि त्यांचं कुठलं वैयक्तिक काही नव्हतं, पण त्यांना वाटलं की बाबा गोपीचंद पडळकर पार्टीमध्ये नको आहे. त्यांनी नको जाहीर स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी पेपरला की गोपीचंद पडळकर यांना आम्ही जिल्हाध्यक्षपदावरून काढत आहे. मी काय तो पार्टी सोडलेली नव्हती. त्यांचा दहिवडीमध्ये कार्यक्रम होता आणि तेव्हा माझ्यावरती एक केस दाखल केली होती आणि मी अटक झालो होतो पोलीस स्टेशनला. आणि मी पोलीस स्टेशनला काय केस होती? मंगळसूत्र चोरीची होती, मोबाईल चोरीची होती, अशा अनेक केसेस माझ्यावरती जवळजवळ 18-20 केसेस होत्या. आता एक 4-5 राहिलेत, बाकीच्या सगळ्या आता संपत आहेत. काय म्हणजे अशी कशी चौक मी 2009ची निवडणूक लढवल्यानंतर तिथल्या विद्यमान म्हणजे आमदार होते निवडणुकीचे उमेदवार, ते माझ्या 19,000 मला मतं पडली आणि येणारा कॅन्डिडेट पडला. येणारा कॅन्डिडेट पडल्यानंतर त्यांनी तिथून पुढं माझ्यावरती लव धरलं. 2010ला जांभुळी नावाचं गाव आहे आणि तिथं आमच्याच सरपंच, आमच्याच पार्टीची सत्ता होती तिथं रासपची, आणि त्या सरपंचांचा आणि तिथं गावातल्या कोणाच काहीतरी किरकोळ वाद झाला, काय झालं आणि मलाही माहीत नाही, मी सांगलीमध्ये होतो. आणि तिसऱ्या दिवशी पेपरला आलं गोपीचंद पडळकर यांच्यावरती 395 लुटमारीचा गुन्हा दाखल झाला. मी म्हटलं काय झालं नेमकं. परत मग ते FIR बघितलं तर त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी मोबाईल काढून घेतला, अमकं तमकं असं तसं. मी 10 दिवस जेलमध्ये होतो तेव्हाही. म्हणजे ह्या प्रक्रिया सगळ्या चालू होत्या आणि तेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. जानकर साहेबांचं माझं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही, वाद नाही, मी त्यांना मानतो, त्यांनी खूप काम केलं. पण तुमची शेवटची भेट कधी झाली होती? आता बरेच दिवस झाले असेल भेट होऊन, पण मंत्रालयात वगैरे तुमच्या आता प्रचाराला येतील ना, कारण महायुतीचे उमेदवार असणार आहेत ना येतील ना. आता मी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर येतील ना. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडनं योग्य प्रतिसाद मिळाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, सरकार आमच्याविषयी अगोदर कोणी पॉझिटिव्ह नव्हतं. हे सरकार आमच्याबरोबर पॉझिटिव्ह आहे, आमचा विचार करतं आहे, आम्हाला काहीतरी देण्याची त्यांची धारणा आहे. एखाद्याचं मतसुद्धा असणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं 100% हे सरकार धनगरांच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. पण ही तुमची धारणा लोकसभा निवडणुकीत नव्हती. नाही, लोकसभेतला हा माझा प्रचाराचा मुद्दा नव्हता. मी लोकसभेच्या निवडणुकीची माझी सगळी भाषणं काढून बघा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा माझा लोकसभेच्या प्रचाराचा मुद्दा नव्हता. तो माझी राजकीय भूमिका होती ती पूर्ण वेगळी होती. सगळी माझी टोटल भाषणं काढून बघा. त्यावेळेला काय भूमिका होती? तिथले काय इश्यू होते, लोकसभेमध्ये सर्वसामान्य पोरं जायला पाहिजेत, मी काय तिथं करणार आहे, ही माझी भूमिका होती. मी जर खासदार झाल्यानंतर मी तिथं काय प्रश्न मांडेल, मी युवकांच्या बद्दल काय बोलेल, तिथल्या काही दुष्काळी पट्टा आहे आमच्या तिथला त्याच्यासाठी मी काय करेल, ही सगळी माझी तिथली वेगळी भूमिका होती. लोकांना वाटतं धनगर 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 असा तो विषय नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही 100% काम करतो, पण या राजकारणामध्ये तिथं काय तो विषय नव्हता. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे, गोपीचंद पडळकरांनी वंचितच्या नेतृत्वाचा विश्वासघात केलाय का? अजिबात मी कुणाचा विश्वासघात केलेला नाही. मी त्यांची कुठली गद्दारी केलेली नाही. मी बाळासाहेब आंबेडकरांना आदरणीय मानतो. ते निष्कलंक चारित्र्य संपन्न नेतृत्व आहे. मी त्यांचा कुठला घात घेतला, त्यांचे उमेदवार पळवून आणले, त्यांचे कॅन्डिडेट फोडले, कुठं त्यांच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणली, त्यांचे कुठं आता तिकीट वाटप चालू आहे त्यामध्ये काय त्यांना डिस्टर्बन्स केलं, मी काही लोक तिथं पाठवली, कुणाचे पैसे उचलून पळून गेलोय, काहीच नाही. मी कुणाचाही कसलाही विश्वासघात केलेला नाही आणि विश्वासघात करणारा मी कार्यकर्ता नाही. तिसरा प्रश्न आहे, बारामतीपेक्षा सांगली जिल्ह्यातल्या एखाद्या मतदारसंघातनं लढायला आवडलं असतं? नाही, असं काय नाही. मला चॅलेंज स्वीकारायला आवडतं, असा काही विषय नाही. मला बारामतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं लढायला, मी 100% तिथं लढेल आणि त्याबद्दल मला काहीच नाही. मी निश्चितपणे आनंदी आहे, प्रचंड मी म्हणजे लकी आहे की मी तिथं निवडणूक लढवू शकतो. आता 2024ला तुम्ही म्हणाल मी बारामतीला जातो, कोण तुम्हाला जाऊ देईल? मला तिथं काम करायला संधी मिळते, मी तिथं 100% मला कॉन्फिडन्स आहे की मी तिथं चेंज करू शकतो. ठीक आहे. मार्क्स 7 8 तोंडी परीक्षेत वेळ झालेली आहे. एका मधल्या सुट्टीची लगेचच परत यायचंय. पाहत रहा एबीपी माझा. मधल्या सुट्टीनंतर तोंडी परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोपीचंद पडळकर यांची तोंडी परीक्षा सुरू आहे. राजीव सरांच्या मनात जो प्रश्न होता तोच प्रश्न माझ्या मनात आहे. छोटासा विषय आहे, माझी फिल्मबाजी. बघा, शहाण्या माणसानं पिक्चर काढायच्या भानगडीत पडून नंबर 1 अगोदर एकदम तुम्ही आता आल्यावर मला कसं नटवला, हे लावलं बिवलं बघितलं आम्ही, तुम्ही लाल पिवळे निळे कपडे घातले एकदम. पण तिथं तुम्ही सेटवर गेला ना 5-5, 7-7 तास थांबून ठेवतील ते.
कधी तुमचं शूट चालू होईल तुम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना ते जमत नाही त्याला 10 वेळा रिटेक 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 त्याची अशी हवा काढून टाकते, त्याचं तोंडच पडतंय तिथं. सेटवर एवढी माणसं असते, 200-300 माणसं असते तिथं. आणि ते मी सहज केलं, मला काय विषय नाही, पण मी तिथली सगळी परिस्थिती बघितली. आणि पिक्चर बनवणं हा एकदम सुपर मॅनेजमेंटचा विषय आहे. सुपर मॅनेजमेंट म्हणजे तिथं स्पॉट बॉयपासून चहा देणारे असतील, तिथं काय प्रत्येक काम करणारा माणूस इतका सतर्क असतो आणि तो वेळेला इतका महत्त्व देत असतो की असं पटपट पटपट त्यांना सांगायला लागत नाही, इतकं ते काम करतं. मला ती खूप आवडलं तिथलं. पण ते कलाकारांनीच ते काम करावं, आपल्यासारख्या लोकांनी त्या भानगडीत पडू नये असं मला वाटतं. पण मुळामध्ये तुम्हाला आपण एक करावं असं का वाटलं? नाही, असं वाटत राहतं ना काहीतरी, म्हणून तर मी करत राहतो ना. उत्तमराव जानकर साहेबांनी आम्ही ठरवलं की आपण एक पिक्चर काढू. म्हणजे आमच्या डोक्यात कल्पना वेगळ्या होत्या वर्षभरापूर्वी, ते आमच्या डोक्यातलं काही घडलं नाही. आमच्या डोक्यामध्ये की या राज्यातला जो सर्वसामान्य समाज आहे की ज्याला काही न्यायच नाही कुठं, अशा लोकांसाठी काम करायचं. आम्ही 40-50 सभा घेतल्या राज्यभर. पण सभा घेण्यासाठी खर्च करावा लागतो. सभा घेण्यासाठी तिथं हेलिकॉप्टरनं गेलं तरच 5-5, 4-4 सभा व्हायच्या रोज, असं शक्य नव्हतं. म्हणलं आपण आता काय करूया, आपल्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या पिक्चरमध्ये मांडूया, म्हणजे लोक तिथं जाऊन बघतील. आता आपण जास्त फिरायचं नाही. म्हणून आम्ही महाबळेश्वरमध्ये बसलो, उत्तमराव आणि मी. पिक्चर पण आम्हीच लिहिला आहे. आम्ही 5 दिवस एकाच रूममध्ये होतो. आम्हाला काय स्टोरी लिहायची आम्ही सगळी लिहिली. आणि आम्हाला काय माहीत नव्हतं ना कसं लिहितात काय लिहितात काय. परत ते आणून इथं जे त्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांना आम्ही ती रचना करायला दिली आणि त्यांनी परत आम्हाला ते सीन ए सीन बी अमकं तमकं ते परत त्यांनी करून दिलं. आम्ही असा एक मोठा म्हणजे कथा लिहिली होती अशी. आणि ते आम्हाला काही नवीन होतं, आम्हाला काही तो अनुभव नाही. मी जवळजवळ 20 वर्ष झालं पिक्चरच बघितलं नसेल थिएटरमध्ये जाऊन. या मराठीमधल्या हिरोईन कोण आहेत, हिरो कोण आहेत, हिंदीत हिरो कोण आहेत मला काहीच माहीत नाही. मी कधी थिएटरमध्ये गेलो नाही. मी पहिल्यांदा आटपाडी थिएटरमध्ये गेलो नागनाथ अण्णाच्या चळवळीला गेल्यानंतर ट्रकात बसून. आता तुम्हाला सगळं माहीत आहे तिथलं. आणि सिद्धनाथ थिएटर आपल्या स्टँड जवळचं आहे, तिथं आज का गुंडाराज पिक्चर लागला होता. अच्छा, पहिला पिक्चर पण तोच बघितला? पहिला पिक्चर आज का गुंडाराज. आणि थिएटर काय माहित नाही कशाला आम्ही गेलो, कोणी पोरं मोठी त्यांनी आम्हाला नेलं होतं. आणि तो पिक्चर 15-20 मिनिटं झालं चालू होऊन झाला होता. अशी एकदम फायटिंग चालू होती. आणि आम्ही थिएटरमध्ये आत गेलो, तिथं अंधार असतो काय आम्हाला काय माहिती नव्हतं ना. पहिल्यांदा आत गेलो, त्याला डायरेक्टच बाल्कनी होती. तुम्हाला आता माहिती आहे का नाही कोण बाल्कनी होती. पहिलीच कोलांटी उडी खाल्ली. दुसरी काय कळणार, सगळा अंधार आणि पुढे फक्त चित्र दिसत होतं. गेल्या गेल्या अजिबात काय दिसत नव्हतं. त्यामुळं काय आपला त्या क्षेत्राशी अजिबात संबंध नाही. पण मी तिथं चांगलं काम केलं. आणि ते ज्यांना खरंच तिथं काम करायचं आहे, लोकांना मेसेज द्यायचा आहे, तर ते क्षेत्र खूप चांगलं आहे. पण ते हार्डवर्क आहे. कलाकारांना खूप कष्ट करावं लागतंय तिथं. मी बघितलं, त्यांना तेवढं सोपं नाही. पण राजकारणी ऍक्टिंग करतातच ना. असा विषय नाही. एक इंद्र सरकारचा डायलॉग होऊन जाऊ दे. मी काल रात्री सगळं बसून बघितलंय सगळं. विजेचा झटका आणि इंद्राचा फटका दिसत नाही, बसतो फक्त. दुसरा जवळपास थोडी उत्तर दिलेली आहेत, पण ही घोषणा गाजली होती एकच छंद गोपीचंद. पण आता त्याला उत्तर निघालंय एकच छंद सत्तानंद. तुम्ही विरोधातही बोलू शकता. हे बघा, विरोधकांचं काय मत आहे. आता मी कुठल्या सत्तेत गेलोय, मी काय आमदारकीसाठी गेलोय, मी खासदारकीसाठी गेलोय. माझ्यावरती बोलण्यासारखा काय विषय नाही साहेब. काय बोलणार माझ्याविषयी. आणि ज्या लोकांना आता मला वाटतं सत्तेत मी काय तिथं आमदार झालो, विधान परिषदेवरती गेलो, राज्यसभेवरती गेलो, मी डायरेक्ट कुठं तिथं कॉप्ट होऊन गेलोय, काहीच विषय नाही. त्यांचं मत असू शकतं आणि लोकशाही आहे, कोणी काही बोलू शकतं. त्यामुळं त्याबद्दल काही विषय नाही. पण माझी टॅगलाईन एकदम तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनीच केलेली आहे, ती गेलेली आहे. त्यामुळे त्याचा काही लय विषय नाही. हे नाही, मी कशाला लिहितो. माझ्याकडे खूप चांगली मुलं काम करतात. हा गोपीचंद पडळकर काही नाही, मी शून्य आहे. पण राज्यातली अशी लाखो मुलं आहेत की ती मला सपोर्ट करतात. आणि हे सोशल मीडिया अमकं माझा एकही माणूस कुठला पगारावरती नाही, माझ्याबरोबर कोणी नाही, PA नाही, भानगड नाही, काय नाही. हे माझ्या जवळचे मित्रमंडळी आहेत. आणि हे सोशल मीडिया माझ्याकडे जे सोशल मीडिया आहे ते राज्यात सगळ्यात टॉपचं सोशल मीडिया असं मी म्हणतो. जवळजवळ 15-20 हजार मुलं सोशल मीडियामध्ये पूर्ण वेळ काम करतात, असं काय नाही. आणि प्रचंड हुशार मुलं आहेत वेगवेगळ्या. हे काय 2009 पासून ह्या सगळ्या प्रक्रियेत मुलं आहेत. त्यामुळे ती काय टॅगलाईन मी द्यायची गरज नाही. फुल मार्क्स खरं तर ग्रेस मार्क्स द्यायला पाहिजे. 10 पैकी 12 देतो की काय. फुल 10 पैकी 10. मी काही नेत्यांची नावं सांगतो, त्या नेत्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार आहे तो 1-2 शब्दामध्येच सांगायचा आहे. त्याला विशेषण काय लावाल. पहिला प्रकाश आंबेडकर,
निस्वार्थी माणूस आहे. लक्ष्मण माने. संधी साधू. महादेव जानकर. कष्टाळू. संभाजीराव भिडे. मेहनती आहे. संजय काका पाटील. एका विषयावरती ठाम राहत नाहीत. 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 चंचल. चंचल. अजित पवार. स्पष्ट वक्ता आहे. गणपतराव देशमुख. भीष्माचारी. विकास महात्मे. समाजाप्रती प्रामाणिक काम करणारा माणूस. शरद पवार. लोकनेते आहेत. देवेंद्र फडणवीस. गॉड गिफ्ट. आता हे तर खरं तर ह्याच्यात 10 पैकी 12 द्यायला पाहिजे, पण आधीचे असं मिळून सगळं मिळून हां तर 9. तर 60 पैकी 54 गुण मिळालेले आहेत. आतापर्यंतचे टॉपर म्हणता येईल तुम्हाला. अभिनंदन आहे. या परीक्षेमध्ये एवढी उत्तम कामगिरी आहे. मोठी परीक्षा पुढे येते, त्याच्यासाठी शुभेच्छा. आता तुम्ही या परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी केसेस घ्या अंगावर असं नका सांगू कोणाला. नाही असं नाही मी म्हणत. केसेस कुठल्या? लोकांना पाणी मिळत नाही, आंदोलन त्याचे केसेस. लोकांना कुठं रस्ता मिळत नाही, शेवटचं घर आहे त्याला रस्ता देत नाहीत. काम काय आहे ग्रामीण भागामध्ये? गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका म्हणजे काय? ज्याचं शेवटी घर आहे शेतामध्ये त्याला रोड मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी कोण राजकीय पुढारी तिथं अडथळा आणतोय? त्याच्यासाठी आंदोलन करणं. आंदोलनाच्या केसेस त्या मारामाऱ्या अमकं तमकं असला विषय नाही. आंदोलनाचे केसेस आपल्या अंगावरती व्हायला पाहिजे ज्या लोकांच्यासाठी आहेत. आणि ज्यांना आणि जो नवीन कार्यकर्ता तेव्हा केसेस टाकतेच हो, तुम्ही आंदोलन करा अगर न करा. तर एवढे छान मार्क इथे आहेत. पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आभारी. आणि एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.